नर्मदे हर. सगळ्यांना नमस्कार आणि आषाढी एकादशीच्या शुभेच्छा. आज आपण हरिपाठाचा अभंग ऑनलाईन करतोय आणि तुमचं सगळ्यांचं सहकार्य आहे याच्याकरता. त्यामुळे तुमचे सगळ्यात पहिल्यांदा आभार नाही म्हणत, पण आपण सगळ्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम करतोय. आता आपण पंचपदीच्या पूर्वी एक मी छोटंसं निवेदन करणार आहे, तर ते ऐकूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम, जय जय राम, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. समचरण सरोजं सान्द्रलीलापरागं जगन्निहित प्राणीं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कन्दनं कञ्जनेत्रं सदयदवरासं विठ्ठलं चिन्तयामि. जयाची वदे पूर्णवेदान्तवाणी म्हणावे कथे हो तया लागी वाणी. परब्रह्मरूपी असा जो तुकावा तया ते तुकी कोण तुझा तुकावा. समर्थाचिया सेवकाव कृपाये असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीला वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा राम तासाभिमानी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वर. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. आषाढ महिना ही वारकऱ्यांना पर्वणीच असते.
विठुरायाच्या दर्शनाची ऊर्जा वर्षभर मिळते, ती आनंददायी अशा वारीतून. भेटी लागी जीवा लागते ती असं विठुरायाच्या दर्शनाची. प्रत्येकाला पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन होते ते मंदिरावरील कळसाचे. तोपर्यंतचा वारकऱ्याचा प्रवास तरीही अत्यंत आनंददायी असा असतो. याची तुलना कशाच बरोबर होऊ शकत नाही. तो अमृत ठेवा त्याला वर्षभर पुरत असतो. ही एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी. भगवान विष्णू क्षीरसागरातील शेषावर 4 महिने शयन करतात. ह्या शयन काळात 2 महिन्यांनी ते कुशीवर वळतात असं म्हणतात. म्हणून भाद्रपदातील एकादशीला परिवर्तिनी एकादशी म्हणून संबोधलं जातं. ह्या काळामध्ये भक्तगण उपवास, नक्त, एकभुक्त अशा व्रतवैकल्यांमध्ये व्रतस्थ असतात. मृदुमान्य नावाच्या राक्षसाने उपासना करून भगवान शंकरांना प्रसन्न केले आणि देवतांना जिंकण्याचा प्रयत्न केला. आता ब्रह्मा, विष्णू, महेश गुहेमध्ये लपून बसले. तुला कोणाच्याही कडून मरण येणार नाही असा वर मिळवलेला हा राक्षस देवांचा शोध घेत होता. पण ही त्रयी 3 दिवस झाले तरी बाहेर पडेना. तिघांच्या श्वासामधून बाहेर पडलेली देवता म्हणजेच एकादशी. तिनेच मृदुमान्याला ठार केले आणि तो दिवस होता आषाढी एकादशीचा. हे या एकादशीचं पौराणिक महात्म्य आहे. एकादशीच्या पूर्वी 20 दिवस वारकरी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका दिंडी बरोबर पंढरपूरला आणतात. विठ्ठल भक्तीत दंग झालेले वारकरी एकतारी, टाळ, झांजा, मृदंग यांच्या तालावर अभंग म्हणत नाचत नाचत पंढरपूरला येतात. विठ्ठलाचं ते रूप मनामध्ये साठवून भाव विभोर होतात. डोळ्यातून आनंदाश्रू उघळतात. परमेश्वर भेटीचा हा आनंद काय वर्णावा. तर चला आपण गाऊया सुंदर ते ध्यान. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने, पाहिन श्रीमुख आवडीने, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळशी
तुळशी हार कासे पितांबर कासे पितांबर कासे पितांबर द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी गेल्या साधी गेल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कोण करी असोनी संसारी जीवे वेगुकारी असोनी संसारी जीवे वेगुकारी वेदशास्त्र मुहारी बाह्या सदा बाह्या सदा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कोण करी ज्ञानदेव म्हणे व्यासाची कोणी ज्ञानदेव म्हणे व्यासाची कोणी द्वारकेचे राणे पांडव घरी पांडव घरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कोण करी कोण करी कोण करी चहुबेदी जाण साही शास्त्री कारण चहुबेदी जाण साही शास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे हे अनंता वायव्यर्थ कथा साडी माधू मंथुनी नवनीता तैसे हे अनंता मंथुनी नवनीता तैसे हे अनंता एक हरि आत्मा जीव शिव सम वाया तुदगम घाली मान मंथुनी नवनीता तैसे हे अनंता मंथुनी नवनीता तैसे हे अनंता ज्ञानदेव पाठ हरि वैकुंठ भरला घनदाट हरि दिसे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा त्रिगुण सार निर्गुण हे सार 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 विचार हरि पाठ सगुण निर्गुण गुणा
हरिविण मन व्यर्थ जाय सगुण निर्गुण गुणांचे अगुण सगुण निर्गुण अव्यक्त निराकार नाही जा आकार जेथुनी चराचर हरिसी भजे सगुण निर्गुण गुणांचे अगुण सगुण निर्गुण ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मोनी पुण्य होय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा